नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं थिंकर्स थ्रू पीवायक्यू आपल्या या सिरीजमध्ये. प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. आजचा प्रश्न आहे कार्ल मार्क्स यांच्यावर. फेटिशिझम ऑफ कमोडिटीज काय आहे? तो फेटिशिझम ऑफ कमोडिटीजला मराठीत म्हणतात वस्तुस्तोम किंवा वस्तुपूजा. काय संकल्पना आहे ही? उदाहरणाने समजून घेऊ. तुम्ही बऱ्याच वेळा शॉपिंग करायला जातात. शॉपिंग करायला जात असताना तुम्हाला नॉर्मल कपडे आणि ब्रँडेड कपडे या दोघांपैकी ऑप्शन दिल्यास तुम्ही ब्रँडेड कपड्यांकडे जास्त आकर्षित होतात. फोन घ्यायला गेलेले असताना iPhoneची क्रेज थोडी वेगळीच आहे नाही का? बरोबर? तर नॉर्मल फोनपेक्षा iPhoneला प्रेफरन्स देतात कारण तुमचं स्टेटस किंवा दर्जा त्या iPhoneने ठरत असतो. यालाच म्हणतात वस्तुस्तोम. कसं? एक्सप्लेन करूया, की याच्यात झालं काय, की जो उत्पादक वस्तूची निर्मिती करतोय, समजा iPhoneचं उदाहरण घेऊ. iPhone बनवत असताना जो कामगार तो iPhone बनवतोय, तो iPhone बनवणारा कामगार त्याचं जे कामाचं मूल्य आहे, त्याच्यापेक्षा त्याचे जे श्रम आहेत, त्याच्यापेक्षा तुम्हाला त्या वस्तूचं मूल्य जास्त वाटायला लागतं. कारण ती ब्रँडेड आहे ना, म्हणून तुम्हाला त्याचं मूल्य जास्त वाटतं. बरोबर? आणि कामगारांच्या श्रमापेक्षा जेव्हा वस्तूचं मूल्य वाढून जातं, तेव्हा माणसा-माणसामधला संबंध कमी होऊन माणूस आणि वस्तू हा संबंध वाढायला सुरुवात होते. आणि यालाच म्हणतो कार्ल मार्क्स वस्तुस्तोम. मग तुम्ही त्या वस्तूच्या जादुई व्हॅल्यूमुळे किंवा जादुई मूल्यामुळे वस्तूला जास्त महत्त्व द्यायला लागतात, वस्तूची पूजा करायला लागतात. कामगाराने केलेले श्रम तुम्ही विसरून जातात. आणि त्याच्यामुळे हाच चान्स मिळतो भांडवलदाराला कामगाराची पिळवणूक आणखीनच करण्यासाठी. आणि याच्यातूनच तयार होतो वर्गसंघर्ष. ती हीच संकल्पना आहे वस्तुस्तोम किंवा फेटिशिझम ऑफ कमोडिटीज. थँक यू सो मच.